नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आता मराठी चॅनल म्हटलं तर नक्कीच मराठी चित्रपटाविषयी बोलणं गरजेचं आहे, कारण फार असे कमी चित्रपट येत आहे की जे आपण सिनेमागृहात बघतोय सध्या। जसं की मागचा राजा शिवाजी हा तुफान चालला, भरपूर गर्दी झाली, 100 कोटी पार हा चित्रपट झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित हा चित्रपट होता। भरपूर वर्षापासून खरं पाहिलं तर या चित्रपटाची प्रतीक्षा होती, जवळपास 10 वर्ष तर आपण नक्कीच पकडूया। आणि नक्कीच पहिला भाग या चित्रपटाचा आला आणि तुफान गर्दी आपल्याला या चित्रपटाची दिसते अजून सुद्धा हा चित्रपट सिनेमागृहात आहे, त्यामुळे अजूनही पाहिला नसेल तर राजा शिवाजी हा चित्रपट नक्कीच बघा। परंतु आता आपण दुसऱ्या चित्रपटाविषयी बोलतोय। जवळपास आपण असं म्हणूया की 11 वर्षानंतर याचा सिक्वेल आलेला आहे। अत्यंत कडक असा हा चित्रपट आहे। देऊळ 2 हा चित्रपट आपल्या भेटीस आलेला आहे। नक्कीच संपूर्ण कलेक्शन किती झालेलं आहे आणि तसंच आता या चित्रपटाची चर्चा चालू आहे, तर चित्रपट 1 किती कलेक्शन झालं होतं यावर सुद्धा आपण नक्कीच चर्चा करूया। त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर एकदा चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे नेहमी व्हिडिओ बघताय। चला पुढे बोलूया। तर देऊळ 2 आपल्या भेटीस आलेला आहे। तब्बल 11 वर्षानंतर पार्ट 2 बघण्यास येतोय। 100% आपण असं नाही म्हणूया की पार्ट 2 आहे, कारण नक्कीच कथा थोडी वेगळी आहे, थोडी म्हणजे भरपूर वेगळी आहे। कलाकार नक्कीच तुम्हाला सेम दिसणार आहे, परंतु नक्कीच अतिशय चांगली ही कथा आहे। यावेळेस परीक्षा देवाची आहे असं आपण म्हणूया। नक्कीच मोठमोठे कलाकार आपल्याला दिसत आहे। आधी सुरुवातीला आपण कोण कोण कलाकार आहेत ते आपण नक्की बघूया। तर मोहन जोशी आपल्याला स्वामींच्या भूमिकेत आपल्याला दिसताय। अतिशय चांगलं काम या चित्रपटात त्यांनी केलेलं आहे। त्यानंतर आपण जर बघितलं तर स्नेहल तरडे या सुद्धा या चित्रपटात आपल्याला दिसताय, मुख्य भूमिकेत आहेत। महेश मांजरेकर हे सुद्धा या चित्रपटात आहे। त्यानंतर प्रवीण तरडे त्यांचाच चित्रपट आहे, त्यांनीच कथा लिहिलेली आहे, पटकथा त्यांनी लिहिलेली आहे, डायरेक्ट सुद्धा त्यांनीच केलेला आहे। तर प्रवीण तरडे सुद्धा या चित्रपटात आहे। ओम भूतेकर सुद्धा आपल्याला या चित्रपटात आहे। प्रसाद ओक, त्यानंतर मंगेश देसाई, देवेंद्र गायकवाड, जगन्नाथ निवंगुणे हे सुद्धा या चित्रपटात आहे। असे मोठमोठे कलाकार आपल्याला या चित्रपटात दिसत आहेत। अतिशय गाजतोय हा चित्रपट, खरं पाहिलं तर खूप चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळतोय। परीक्षा देवाची यावेळेस आहे। मागची कथा नक्कीच अतिशय चांगली होती, ती सुद्धा भरपूर गाजली होती। यामध्ये जर आपण बघितलं तर शेतकऱ्याच्या कष्टाची कथा आहे या चित्रपटात, संपूर्ण ती गोष्ट दाखवण्यात आलेली आहे। शेतकरी फाशी घेतो, भरपूर कष्ट त्याच्यात आयुष्यात असतात, त्याच विषय दाखवण्यात आलेला आहे। पुढील मुद्दा जर बघायचा झाला तर तब्बल 11 वर्षानंतर नक्कीच या चित्रपटाला तेवढाच प्रतिसाद मिळताना दिसतोय, त्याच्या दुप्पट प्रतिसाद मिळताना दिसतोय। पहिला जो पार्ट होता देऊळ 1 हा जर आपण बघितला तर 2015 साली आलेला आहे। आता या देऊळ संपूर्ण सिरीज विषयी सांगायचं झालं, सिरीज का म्हणालो, कारण तब्बल 11 पार्ट या चित्रपटाचे येणार आहे, म्हणजे अजून 9 बाकी आहे। ही अतिशय महत्त्वाची आणि चांगली गोष्ट आहे। तब्बल 11 पार्ट येणार आहे या चित्रपटात, तुम्हाला नक्कीच संपूर्ण गोष्टी चांगल्या दिसणार आहे। गाणी सुद्धा अत्यंत कडक आहे। नक्कीच वळूया मेन मुद्द्यावर वळूया। तर देऊळ 2 याचं टोटल आतापर्यंत कलेक्शन किती झालं हा अत्यंत महत्त्वाचा आहे, थंबनेलच हे आहे आपलं। तर बघायचं झालं तर पहिल्या दिवशी सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला। 2.45 कोटी एवढं कलेक्शन या चित्रपटानं पहिल्या दिवशी केलं। दुसऱ्या दिवशी बघायचं झालं तर 2.55 नक्कीच वाढत जाणारच आहे, कारण शुक्रवार शनिवार रविवार अर्थातच। तर 2.55 कोटी या चित्रपटाचं दुसऱ्या दिवशीचं कलेक्शन होतं। तिसऱ्या दिवशी बघायचं झालं तर 4.85 कोटी एवढं कलेक्शन आहे। आतापर्यंत जर आपण बघायचं झालं तर 10 ते 12 कोटी या चित्रपटानं कलेक्शन केलेलं आहे आतापर्यंत, आणि अत्यंत चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळताना दिसतोय। तुफान गर्दी, थिएटर फुल आपल्याला या चित्रपटाचं दिसतंय। आता अजून एक जर बघायचं झालं तर नक्कीच हा चित्रपट आपल्याला अजून असाच वाढताना दिसणार आहे। 10-12 कोटी आताशी झालेले आहेत, परंतु नक्कीच हा प्रवास खूप जास्त प्रमाणात चालताना आपल्याला दिसणार आहे। नक्कीच अजून एक व्हिडिओ बनवूया की फायनल कलेक्शन किती झालं। आता येऊया देऊळ पार्ट 1चं किती कलेक्शन झालं होतं। आता जवळ आपण बघितलं तर 2015ला
अत्यंत म्हणजे 11 वर्ष झालेले. 2015ला याचं पहिला पार्ट आलेला होता, आपण म्हणूया सुरुवात झाली होती. तर देऊळ 1 टोटल बजेट जर बघायचं झालं देऊळ 1चं तर 4.75 कोटीपर्यंतचं एकूण बजेट होतं. आणि जर आपण बघितलं तर एक अंदाजे कलेक्शन 8 ते 10 कोटी 2015ला 8 ते 10 कोटी एवढं कलेक्शन या चित्रपटानं देऊळ पार्ट 1नी केलेलं होतं. आणि आता नक्कीच 11 वर्षानंतर पार्ट 2 आलेला आहे आणि याची सुद्धा प्रवास अत्यंत चांगला चालू आहे. 10-12 कोटीपर्यंत आतापर्यंत गेलेला आहे. नक्कीच यामध्ये वाढ होणार आहे, या शिक्कामोर्तब आहे. तर अजूनही हा चित्रपट पाहिला नसेल तर नक्की बघा. अत्यंत चांगला असा चित्रपट आहे. मराठीमध्ये आता अत्यंत चांगले चांगले चित्रपट येत आहे, आपण असं म्हणूया. नक्कीच अजूनही पाहिला नसेल, भरपूर चित्रपट तुम्ही पाहिले असेल, परंतु हा चित्रपट सुद्धा अत्यंत चांगला आहे. नक्की पाहिला नसेल तर बघा. बाकी या चित्रपटाविषयी काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.